शासकीय महापूजा होत असताना नक्की कशी ही पूजा केली जाते आणि मुख्यमंत्र्यांना ज्यांनी शासकीय महापूजा जी आहे ती करायला सांगितली, कशा पद्धतीने ही केली जाते? प्रसाद कुलकर्णी गुरुजी आपल्याबरोबर आहेत. किती वर्षांची तुमची ही परंपरा? सन 2014 पासून आम्ही या ठिकाणी शासकीय पुजारी म्हणून या ठिकाणी नियुक्त आहोत. सन 2014 साली पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा या ठिकाणी आले होते आणि तिथपासून आजपर्यंत प्रत्येक आषाढी एकादशीला भगवंताच्या कृपेने मुख्यमंत्री साहेब जे येतात त्यांच्या पूजेचा संकल्प करून त्यांना पूजेचं मार्गदर्शन करण्याचा संकल्प काय होता? आजच्या वर्षीचा संकल्प होता की या महाराष्ट्र नगरीमध्ये व्यवस्थित पाऊस पडावा, शेतकऱ्यांना व्यवस्थित धान्य पिकावं आणि सर्व महाराष्ट्रीय वासियांचं कल्याण व्हावं, त्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या असं मुख्यमंत्री साहेबांनी संकल्प केलेला आहे. आषाढी वारीचं आणि पूजेचं महत्त्व नक्की काय असतं की मध्यरात्री ही पूजा केली जाते? याला काय काय म्हटलं? साधारणतः दिवसाच्या पहिल्या प्रहरामध्ये भगवंताची पूजा होते. दिवसाचा पहिला प्रहर हा साधारणतः 2:20 नंतर आपण धरतो. पहाटे 2:20 वाजल्यापासून पहिला प्रहर चालू होतो आणि या पहिल्या प्रहरामध्ये भगवंताची पूजा केली जाते. म्हणून मुख्यमंत्र्यांची पूजा ही 2:20ला होते. आजच्या आषाढी वारीचं आणि पूजेचं नक्की महत्त्व काय? दररोज पूजा हे पुजारी करतात आणि काही भाविक त्याच्यामध्ये समाविष्ट होतात. पण आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मानाचा वारकरी हे पूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून या ठिकाणी पूजा करतात. महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही चांगल्या प्रकारचं धान्य पिकावं यासाठी प्रार्थना करतात. सगळ्या जीवांना उत्तम आरोग्य प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करतात. आज एवढे सगळे लाखो वारकरी पंढरपूरमध्ये जमत आहेत आणि तुम्हाला प्रत्यक्षात पांडुरंगाची सेवा करायला मिळते, पांडुरंगाचं चरण स्पर्श करायला मिळतं. तुमच्यासाठी किती भाग्याचं आहे, कारण वारकरी अनेक आपण पाहतो की थेट कळसाचं दर्शन घेतात आणि पांडुरंगाला भेटल्याची अनुभूती त्यांना मिळते. मात्र तुम्ही थेट पांडुरंगाच्या चरणापाशी पूजा घालता आणि पांडुरंगाचे चरण स्पर्श करता. तुमच्यासाठी किती भाग्य? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. काय आता त्याला शब्दात सांगणं कठीण आहे. कारण काय होतं की योग असतो, भगवंतांनी आपल्याला दिलेली संधी असते की आज या ठिकाणी 20-20, 30-30 लाख लोक येतात आणि ज्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी लोक आसुसलेले असतात. ते फक्त कमीत कमी आपल्याला शिखराचं दर्शन जरी झालं किंवा पंढरपूरची नगर प्रदक्षिणा जरी झाली तरी ते समाधानी होतात आणि त्यांना असं होतं की आपल्याला पांडुरंग मिळाला. पण त्या प्रत्यक्ष पांडुरंगाच्या सान्निध्यात आम्हाला थांबायला मिळतं, त्या ठिकाणी भगवंताची सेवा करायला मिळते, भगवंताच्या चरणावरती डोकं टेकवायला मिळतं. हे कुठंतरी आपल्या आईवडिलांचं पुण्य आहे, आजी आजोबांचं पुण्य आहे आणि पूर्वजांचं पुण्य आहे की आपल्याला एवढ्या कमी वयात कमी वेळेत भगवंतांनी एवढं जवळ घेतलं आणि त्याची सेवा करण्याची संधी दिली. पाहतोय की गुरुजी सांगतात की आजच्या पूजेचं महत्त्व जे आहे ते म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व म्हणून आपण पांडुरंगाला साकडं घालत असतो आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुबत्ता येऊ हेच साकडं जे आहे ते पांडुरंगाकडे मुख्यमंत्र्यांनी घातलंय, अशी प्रतिक्रिया प्रसाद कुलकर्णी गुरुजींनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन अभिजित पिसेसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, पंढरपूर. तर ही शासकीय महापूजेची प्रथा नेमकी